न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। 30/4/2024 ला धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत विटाळा गावात 8 वाजण्याच्या सुमारास विजय दत्तूजी भेंडे यांच्या स्वयंपाकघरामध्ये त्यांच्या पत्नी सौ ममता भेंडे ह्या चहा बनवण्याकरिता गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरची बटन चालू करून शेगडीवर चहा ठेवला असताना शेगडीचं बटन चालू केलं असताना अचानकपणे रेग्युलेटर मधून निघणारा ज्वालाग्रही वायूने जोरदार पेट घेतल्याने दोघेही पती पत्नी आपला जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर येताच सिलेंडरने जास्त प्रमाणात पेट घेतल्याने सिलेंडर स्फोट होऊन घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे तसेच संपूर्ण सामान आगीमध्ये जळून खाक झाले। घरावरील टिनाचे पत्रे उडून गेले तरी पण त्या घरातील कोणत्याही मानवाची महिलांची छोट्या बालकांची जीवितहानी नुकसान झालं नाही। वरील घटनेची माहिती मंगळूर दस्तगीर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अधिकारी गौतम इंगळे साहेब आणि त्यांचे पथक घटनास्थळी येथून पाहणी केली असतानाच विजय भेंडे यांना घरातील नुकसान झालेल्या सामानाची माहिती घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे। यावेळी गावातील सरपंच सौ वनिता किरण ठोंबरे आणि उपसरपंच अरविंद नाने यांनी भेंडे परिवारास भोजनदान दिले असून दुकानातून किराणा सामान धान्याच्या रूपातून मदत केली। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन्ही पती पत्नींची मुलाखत घेण्यात आली असून त्यांना मंडळ अधिकारी यांनी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी विजय भेंडे यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झालेल्या स्थळांना भेटी देणारे अधिकारी वर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी गौतम इंगळे साहेब पथक हजर होते। मंडळ अधिकारी चिंचोली VK कांबळे साहेब, कोतवाल चिंचोली, सुरेश कान्होजी इरपाते, सरपंच सौ वनिता किरण ठोंबरे, उपसरपंच अरविंद सुरेश नाने, ग्रामपंचायत सदस्य कुमारी मयुरी गोविंदराव तुमडाम गावातील लोक मदतीचा हात पुढे करून मदत करीत आहेत। प्रतिनिधी रवी प्रकाश उत्तमराव ठोंबरे, धामणगाव। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।